नमस्कार. यशोगाथा थोरांची मध्ये आज आपण बालशहीद शिरीष कुमार मेहता यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदुरबार, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. 9 सप्टेंबर 1942 रोजी वयाच्या 15व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. पाताळगंगा नदीच्या काठी 4 डोंगरांच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात 1926 मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीष कुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह 5 सवंगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे 1 लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरातून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्वेनियरने 1660ला श्रीमंताने समृद्ध नगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे. तर नंद नावाच्या गवडी राजाने हे गाव वसवल्याची आख्यायिका आहे. ऐन ए अकबरी मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेल्या आणि सुबक घरांनी सजलेलं शहर असा आहे. नंदुरबारमध्ये बाळाशंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दुःखी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्या प्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. 1924ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. 28 डिसेंबर 1926ला या दाम्पत्याच्या पोटी मेहता घराण्यात शिरीष कुमारांचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभात फेरी, मशाल, मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या. नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वय परत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात वंदे मातरम आणि भारत माता की जय असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलीस अटक करू शकत होते. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942ला इंग्रजांना चले जाऊचा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर 9 सप्टेंबर 1942ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत 8वीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराती मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या. नहीं नमशे, नहीं नमशे. निशाणभूमी भारतनो, भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीष कुमारच्या हातात झेंडा होता आणि पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आव्हान झुगारले आणि भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलीस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, गोळी मारायची तर मला मार. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता शिरीष कुमार मेहता. संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या 1, 2, 3 गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य 4घेही शहीद झाले. या शहीदांना ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.